सकाळी 5:30चा अलार्म वाजला आणि रेणूला जाग आली. रेणू काही गडबडीतच उठली आणि बाथरूममध्ये अंघोळीला शिरली. अंघोळ झाल्यानंतर रेणू किचनकडे वळाली. एका गॅसवर चहा ठेवला आणि दुसऱ्या गॅसवर पोळ्या टाकल्या. लगबगीने तिचा स्वयंपाक पूर्ण झाला होता. आपला नवरा म्हणजे मनोजचा डबा पॅक करत होती. मनोज एका मोठ्या नामांकित कंपनीमध्ये चांगल्या नोकरीला होता. सकाळी सकाळी मनोजची खूप घाई असते ऑफिसमध्ये जाण्याची, म्हणून रेणूला सकाळी लवकर उठून आधी त्याचा डबा पॅक करून द्यायचा राहतो. तिने कपामध्ये चहा गाळला आणि चहाचा एकच घोट घेणार तेवढ्यात मनोजचा जोरात आवाज आला. अगं रेणू, कुठे आहेस तू? मला उशीर होतोय ऑफिसला जायला. लवकर आण माझा डबा. अहो आले मी, बोला काय पाहिजे? मी तुमचाच डबा भरत होते. हे घ्या डबा. सगळं तुमच्या आवडीचं दिलंय, सोबत ताकही दिलं आहे. उन्हाच्या दिवसात पोटाला चांगलं असतं. रेणू मनोजला हळूवार आवाजात उत्तर देत शांत करण्याचा प्रयत्न करते. मला माझा रुमाल हवा होता आणि मोजे देखील. किती वेळ झालं शोधतोय तरी मिळत नाहीये. मनोजची सकाळी सकाळी चिडचिड सुरू होते. अहो हे काय, नेहमीच्या जागेवर आहे सगळं ठेवलेलं. हे घ्या आणि आता जरा हसतमुखाने ऑफिसला जा. इतकी चिडचिड करणं चांगलं नाही. रेणू समजुतीने घेण्याचा प्रयत्न करत होती. तुला काय काम असतं दिवसभर? मला आता ऑफिसमध्ये जाऊन त्या बॉसची कटकट आणि कामाची भली मोठी लिस्ट न संपणाऱ्या डेडलाईन्स. तुला काय कळणार म्हणा. तुला तर दिवसभर घरातच राहावे लागते. बाहेरची दुनिया तुला काय माहिती. जाऊ दे, निघतो मी. असं रेणूला तोंडाला जे येईल ते बोलत मनोज ऑफिसला निघून जातो. रेणू विचारत पडते की एक बायको दिवसभर घराच्या कामांमध्ये दंग असते. मुलांची पाहणे, सासू सासऱ्यांची पाहणे आणि वरून मनोज म्हणतो की तुला दिवसभर काय काम असते. ती विचार करत असतेच तेवढ्यातच तिला तिच्या सासूबाईचे म्हणजेच मायाताईचे आवाज येते. अगं रेणू, कुठे आहे तू? चहा नाश्ता झाला की नाही अजून? बनवणे तुला माहीत आहे का? नाही. तुझ्या बाबांना लवकर चहा नाश्ता लागतो म्हणून. त्यांना गोळ्या घ्यायच्या आहेत. लवकर आण. हो हो आई, आणते. फक्त 5 मिनिट. असं म्हणत रेणू किचनमध्ये जाऊन आपल्या सासऱ्यांसाठी चहा नाश्ता घेऊन येते. सासू सासऱ्यांचा नाश्ता झाल्यानंतर मुलांचा डबा पॅक करून देणे, त्यांना शाळेत सोडून येणे, येता येता भाजी मंडईतून भाजी आणणे आणि दिवसभर घरातले कामं आणि नंतर पुन्हा संध्याकाळची जेवणाची तयारी. संध्याकाळी मनोज ऑफिसमधून घरी परत येतो तेव्हा पाहतो तर काय, जेवायला सगळं त्याच्या आवडीचं बनवलेलं असतं. मनोज पोटभर जेवण करतो. तो त्याचा दिवसभराचा क्षीण विसरून जातो आणि शांत होऊन बेडरूममध्ये झोपायला जातो. तर तिथे बेडवर पडून रेणूची वाट पाहत असतो. रेणूची मात्र अजूनही काम सुरूच असतं. जेवणाची सगळी पडलेली भांडी घासून, किचनचा ओटा आवरून तिची उद्याच्या स्वयंपाकाची, मुलांच्या डब्याची तयारी सुरू असते. तिला ते सगळं आवरण्यात 11:30 वाजतात. तोपर्यंत घरातल्या सगळ्यांचा झोपेचा एक अंक झालेला असतो. मनोजलाही डोळा लागतो. पण रेणू आल्यावर दार लावताना आवाज होतो. त्याने तो पुन्हा एकदा जागा होतो. हे काय, किती उशीर केला झोपायला यायला? मनोज रेणूला विचारतो. त्यावर रेणू म्हणते, रोजच मला इतके वाजतात. माझा दिवस सगळ्यांच्या आधी म्हणजे पहाटे 5 वाजता सुरू होतो आणि संपतो तो रात्री 11:30 वाजता, 12 वाजता. हे ऐकून मनोजला सकाळी रेणूला वाटेल ते बोललेल्या वाक्यांबद्दल वाईट वाटते. तो रेणूला म्हणतो, रागाच्या भरात माझं जरा चुकलंच. तू काही बाही तिला जवळ घेत प्रेमाने मिठी मारतो. दोघेही शांतपणे झोपी जातात. दुसऱ्या दिवशी सकाळी रेणू कपडे धुताना बाथरूममध्ये पाय घसरून पडते. पडल्यामुळे तिच्या हाताला आणि पायाला मुक्का मार लागतो. तिचा जोरात ओरडण्याचा आवाज ऐकून मनोज पळतच बाथरूममध्ये येतो. पाहतो तर काय, रेणू बाथरूममध्ये पडलेली असते. मनोज तिला घाईघाईने उचलून डॉक्टरकडे घेऊन जातो. डॉक्टर रेणूच्या हाताला प्लास्टर करतात आणि म्हणतात रेणूला किमान 15-20 दिवस पूर्ण आराम करायचा सल्ला देतात. मनोज रेणूला तिच्या आईकडे सोडून येतो. आता मात्र घरची पूर्ण जबाबदारी मनोजवर येऊन पडते. तो ऑफिसमधून 15 दिवसांची सुट्टी घेतो. आता सकाळी उठल्यापासून सगळ्यांचे डबे, मुलांचे आवरणे, त्यांच्या वेळा सांभाळणे, त्यांचा अभ्यास घेणे, जेवण बनविणे, भांडी कपडे धुणे, घर आवरणे, भाजीपाला आणणे, आईबाबांचं पाहणे आणि असं अजून बरंच काही त्याला पाहावं लागतं. एक दिवस घरातील कामं करून सगळी जबाबदारी सांभाळून तो खूप थकून जातो. तेव्हा त्याला जाणवतं की घरी राहणाऱ्या बायकांना पुरुष मंडळी बरेचदा अगदी सहजपणे बोलून जातात, तुला काय काम असतं दिवसभर? रिकामतरी असते. पण पाहायला गेलं तर संसार चालवण्यासाठी लागणाऱ्या बऱ्याच गोष्टी, बरीच छोटी मोठी कामे, कोणाला काय हवं नको ते सारं या गृहिणी अगदी मनापासून सांभाळत असतात.
असेच 15 दिवस निघून जातात आणि मनोज रेणूला घेण्यासाठी तिच्या माहेरी जातो. आता रेणूचा हाताचा प्लास्टर पण निघाला होता. मनोज रेणूसमोर जाऊन मनापासून तिची माफी मागतो आणि म्हणतो, रेणू मी चुकलो. मी तुला बरेचदा म्हणतो तुला काय काम असतं. आज एक दिवस तुझ्या जागी येऊन तुझं आयुष्य जगून पाहिलं आणि समजलं की गृहिणी ही एक पदवी आहे जिचं काम हे 24 तास सुरू असतं. ती आनंदाने सगळं घर आणि सगळ्यांची मने, पाहुणे रावळे, सणवार, घरच्यांचे पाहणे सर्व काही सांभाळत असते. इथून पुढे मी नक्कीच बोलताना आणि वागताना याचा विचार करेन. मी काय 8 तास काम करून येतो आणि मग आराम करतो, पण तुला मात्र पुरेसा आराम मिळत नाही. इथून पुढे आम्ही सगळे मिळून तुला आराम कसा मिळेल आणि सगळेजण मिळून घरातील कामं करून तुझं काम हलकं करण्याचा प्रयत्न नक्की करू. रेणू म्हणाली, तुम्हाला तुमची चूक कळली हेच माझ्यासाठी खूप आहे. स्त्रीला किंवा गृहिणीला जेव्हा समाजात आदर मिळेल आणि तिचं महत्त्व सर्व घरातील लोकांना समजेल, तेव्हा जो बदल होईल तो नक्कीच सर्व स्त्री जातीच्या हिताचा असेल. जिथे ती देखील कामातून वेळ काढू शकेल आणि स्वतःचा छंद जोपासू शकेल आणि स्वतःचे आरोग्य सांभाळून स्वतःकडे लक्ष देईल. रेणूचे हे बोलणं मनोजला पूर्णपणे पटते. तर मित्रांनो, यासारखे भासणारे प्रसंग प्रत्येक घरातील स्त्री ही अनुभवत असते. स्त्री मग ती गृहिणी असो की नोकरी करणारी घरची आणि मुलांची जबाबदारी वाचक हो, या कथेप्रमाणे सारखे भासणारे प्रसंग प्रत्येक घरातील स्त्री ही अनुभवत असते. मुलांची जबाबदारी ही तिला पेलावलीच लागते. तिला सतत प्रत्येक बाबतीत जज करण्याचे टाळावे. ती घरासाठी आणि घरच्यांसाठी सदैव झटत असते. त्यात बरेचदा ती स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करते. घरातील आणि बाहेरच्या प्रत्येक जबाबदाऱ्या खांद्यावर पेलण्यासाठी घरातील काही कामे सगळ्यांनी मिळून केली तर तिच्या कामाचे ओझे हलके होईल आणि तिला आराम मिळेल. त्यामुळे संपूर्ण कुटुंब आनंदी राहण्यास मदतच होईल. शेवटचे आणि अगदी महत्त्वाचे म्हणजे कधी तुम्ही रागात असतानाही तिला तुला काय काम असतं असं विचारण्याआधी तिच्या विना आपलं आणि घरच्यांचे पानही हलत नाही याचा विचार नक्की करावा. तर मित्रांनो, आजची आमची स्टोरी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. अशाच नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.